एखादा विनोद असा घडतो की आपल्याला खूप मोठ्याने हसायला येतं आणि मोठ्याने हसल्याने किंवा खूप खळखळून हसल्याने याचा स्ट्रेस येतो आणि थोडीशी युरिन ड्रॉप आउट होतो. या अवस्थेला स्ट्रेस युरिन लिकेज किंवा SUI स्ट्रेस युरिनरी इनकॉन्टिनन्स असंही म्हटलं जातं. अनियंत्रितपणे लघवी बाहेर येणे केव्हा बरं होतं हे? शिंकताना, खोकताना, हसताना, जड वस्तू उचलताना, व्यायाम करताना ही अवस्था होऊ शकते. याच्या कारणांचा विचार केला तर हे लक्षात येते. केव्हा होतं हे? पेल्विक फ्लोअर म्हणजे कटिराचे स्नायू सैल झालेले असतात तेव्हा, गरोदरपणात किंवा प्रसूती दरम्यान हे स्नायू जास्त स्ट्रेच होतात आणि अशा वेळी होतं. आणि हो, मेनोपॉज नंतर हार्मोन्समध्ये होणारे बदल हेही कारणीभूत असतात. त्यानंतर ओबेसिटी किंवा अतिलठ्ठपणा असेल तर, आणि महत्त्वाचं म्हणजे जर सतत खोकला असेल, बद्धकोष्ठता आहे किंवा जड कामं केल्यामुळे स्नायूंवर ताण येतो आणि आपल्याला SUI ही कंडिशन होते. काय बरं लक्षणं दिसतात? तर धावताना, पळताना, वजन उचलताना अनियंत्रितपणे युरिन बाहेर येते. दुसरं म्हणजे की सतत ओलसरपणा जाणवतो आणि अस्वस्थता येते आणि आपल्याला या गोष्टीची लाज वाटते, त्याचा मानसिक ताण येतो. अशा लक्षणांना SUI म्हणतात. तर पुढील माहितीसाठी आपण पुन्हा भेटतोय एक पाऊल आरोग्याकडे. धन्यवाद.